अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करणार, प्रसाद पाटील। SIR वोटिंग मॅपिंगचे काम पूर्ण करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ मिळावी व SIR प्रक्रियेमध्ये शासनाच्या चुकीमुळे एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये इत्यादी विषयांबाबत होत असलेल्या प्रकाराबाबत शासनाने दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी शहर अध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, जे उर्वरित काम आहे त्याच्यासाठी त्यांनी BLOनं मुदतवाढ द्यावी। जे काम आता करतायत ते चोख पद्धतीने व्हावं। मॅपिंग मध्ये मोठ्या प्रमाणात ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका त्यांनी टाळाव्या। BLOनं 2 दिवस मूळ सज्जेच्या ठिकाणी व 3 दिवस BLOनं मॅपिंगचं काम 100% पूर्ण करावं। अशा पद्धतीची ही सदोष यंत्रणा राबवावी। नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार मतदानाच्या मॅपिंगच्या नावाखाली जर हे प्रशासन हिरावून घेत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल। BLOंनी आमची मदत सहकार्य त्यांना असेल व जनतेच्या कोणत्याही मॅपिंग संदर्भात तक्रारी असतील तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा आणि या मुदतवाढीचा निर्णय नाही झाला तर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ज्या BLOची नेमणूक करण्यात आली आहे त्या BLOंना एकाच घरामध्ये एकच BLO पाठवून मॅपिंगचे काम सुव्यवस्थितपणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, तालुका अध्यक्ष अभिजित पाटील, जिल्हा सचिव निलेश अजगावकर, अरविंद कांबळे, यतीन होरणे, विजय करजगार, शहर उपाध्यक्ष राजन हुल्लोळी, बाजीराव दिंडोरले यांच्यासह मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम।